आणि यानंतर बातमी आहे ऑस्ट्रेलियन भूतांची, जे भारतीय फलंदाजांच्या मानगुटीवर बसलेत त्यांची, अर्थात क्रिकेटची। बंगळुरूत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताचा दुसरा डाव 274 धावांवर आटोपला। त्यामुळे ऑस्ट्रेलिया पुढे विजयासाठी आता 188 धावांचं आव्हान समोर आहे। भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात समाधानकारक झाली नाही, मात्र चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली भागीदारी करून सावरलं। मात्र रहाणे बाद झाल्यानंतर भारताचा डाव पुन्हा कोसळला। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी द्वारकानाथ संजगिरी आपले क्रीडा समीक्षक आपल्या सोबत आहेत। संजगिरी सर, खरं तर कुठेतरी टीम इंडिया कमबॅक करेल असं वाटलं होतं, पुन्हा ये रे माझ्या मागल्याच खरंच वाटलं होतं। आणि विशेषतः ज्या मोठ्या भागीदारीनंतर म्हणजे ज्या पद्धतीने रहाणे आणि पुजारा काल खेळत होते आणि आज सकाळी सुद्धा खेळत होते, म्हणजे नवीन चेंडू घेतला तर नवीन चेंडूवर जेव्हा धावा होत होते तर वाटलं की खरोखरच स्मिथनी नवीन चेंडू घेण्याची जी जो डावपेच खेळला तो यशस्वी आहे, तो योग्य आहे का अयोग्य आहे। पण त्याच्यानंतर ज्या दोन महत्त्वाच्या विकेट स्टार्कने काढल्या, हा स्टार्क बॉलर डेंजरस आहे, हा 2-3 विकेट अचानक घेऊन जातो। जशा पहिल्या कसोटीमध्ये त्यांनी 2 विकेट्स नेल्या होत्या आणि मॅच फिरली, तसंच ह्या इथे त्यांनी झालं। त्यांनी 2 विकेट्स, एक रहाणेची विकेट की जो सेट झालेला होता आणि त्याचबरोबर नवीन बॅट्समनची करुण नायरची विकेट त्यांनी दुसऱ्या बॉलला लगेच घेतली आणि एक दबाव आला आणि त्या दबावाखाली पुन्हा पुजारा जो पूर्णपणे सेट होता तो बाद झाला आणि नवीन चेंडूनी मला असं वाटतं की ऑस्ट्रेलियाला बाद दिलं। म्हणजे भूत जे मानेवर बसलं ते जुन्या फिरणाऱ्या चेंडूचं नाही, तू आता जसा उल्लेख केला तर तो नवीन चेंडूचं भूत ऍक्च्युअली बसलं। आणि एक गोष्ट ह्या आपल्याला ऑस्ट्रेलियन मालिकेमध्ये लक्षात आली असेल की आधीच्या मालिकेमध्ये आपले जे तळाचे फलंदाज होते ते तळाचे फलंदाज धावा करत होते, मग सहा असो, अश्विन असो किंवा जाडेजा असो किंवा हे काय असं, याने भरपूर धावा केल्या। पण इथे ऑस्ट्रेलियन गोलंदाज त्यांना धावा करायला अजिबात देत नाहीयेत। त्यांनी त्यांची जागा दाखवून दिलीत की यस तुम्ही तळाचे फलंदाज आहात आणि ह्याची जाणीव पुन्हा चौथ्यांदा म्हणायला लागेल आपल्याला की इथे ऑस्ट्रेलियाने करून दिली। आता 188 का 189 आपल्याला 188 धावांचा त्यांना पाठलाग करायचा, अर्थात 188 धावा ह्या सोप्या नाही आहेत, कारण ह्या खेळपट्टीवर चेंडू मनमानी करतोय, त्या चेंडूच्या मनात काय हे सांगता येत नाही। नशीब लागेल, अर्थात झेल घ्यायला लागतील आणि अतिशय ॲक्युरेट गोलंदाजी लागेल, पण त्याचबरोबर आक्रमक क्षेत्ररक्षणाला सातत्याने ठेवता येणार नाही, कारण 188 फक्त धावा त्यांना करायच्यात। त्यामुळे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की विराट कोहलीच्या कॅप्टनशिपची कसोटी आहे, तो कसे ही सिच्युएशन हाताळतो आणि आपले गोलंदाज कशी गोलंदाजी टाकतात यावर बरंच अवलंबून आहे। पण जर पुढची स्ट्रॅटेजी बघायची झाली तर खेळपट्टी कशा पद्धतीचे रंग दाखवेल, कारण की भारतीय फलंदाज या ठिकाणी नांगी टाकतायत, मात्र ऑस्ट्रेलियन फलंदाज सुद्धा आपण पाहिलं मागच्या कसोटीमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली होती। ही जी खेळपट्टी ही अनप्लेएबल खेळपट्टी नाहीये, म्हणजे अतिशय वाईट आहे किंवा पुण्याप्रमाणे नाहीये, पण इथे खेळपट्टी रंग अधूनमधून तिचे स्वतःचा स्वभाव जो आहे ना तो असा विचित्र होतो। म्हणजे एखादा चेंडू विचित्रपणे टर्न होतो, विचित्रपणे वळतो। चेंडूच्या काही चेंडूंच्या मनात नेमकं काय हे फलंदाजालाही माहीत नसतं आणि गोलंदाजालाही कळत नाही। आपण पाहिलेला असा चेंडू हा फलंदाजाचा घात करू शकतो किंवा त्याने दिलेला झेल असेल तो पलीकडे जाऊ शकतो किंवा तो ज्याला काय म्हणता येईल की नोमॅन्स लँडमध्ये पडू शकतो। त्यामुळे नशिबाचा भाग हे महत्वाचा आहे। भारतीय फलंदाज जे खेळले त्यांनी टिच्चून उभे राहून खेळले आणि थोडा नशिबाचा आधार घेतला। ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी जी पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली त्या प्रकारची बॅटिंग केली, दबाव घेतला आणि दबावाखाली जर त्यांना चांगला स्टार्ट मिळाला आणि विशेषतः त्यांच्या आघाडीच्या जोडीने त्यांना स्टार्ट दिला तर मग आपल्याला कठीण जाऊ शकेल। पण नाहीतर आपण प्रयत्न करायला हवा। 188 धावा या काही फार सोप्या धावा नाही आहेत या खेळपट्टीवर, पण आपण जर डिफिटिस्ट माइंडनी खेळलो, आपण हरल्याच्या मनाने खेळलो तर आपण कधीच जिंकू शकणार नाही। आपण जिंकायला पाहिजे, ही संधी असं मानून खेळायला पाहिजे आणि असं मानून गोलंदाजी करायला पाहिजे। आपल्या गोलंदाजांच्या चारही गोलंदाजांचा कुठेतरी या ऑस्ट्रेलियन भूतांचा बंदोबस्त होऊ शकतो। संजगिरी, वेळोवेळी तुमच्याकडनं या सगळ्या संदर्भातल्या गप्पा आणि विश्लेषण जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।